लास्ट लेक्चरला आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जे चॅप्टर आहे त्याचं सेकंड क्वेश्चन सॉल्व केला. त्याच्यामध्ये आपण जॉईंट इक्वेशन ऑफ द टू सेपरेटेड लाईन्स अँड इफ वी हॅव गिवन अ जॉईंट इक्वेशन अँड देन वी वॉन्ट टू फाइंड सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स. आपण दोनही टाईपचे क्वेश्चन्स केले. आता या ठिकाणी आपल्याला सेम एक्सरसाइजमधला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 4th नंबरचा की फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, आणि त्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट्स दिलेल्या असतील किंवा काही कंडिशन्स दिलेल्या असतील. तुम्हाला सांगितलं होतं मी की रिमेंबर दिस जे आहे ते तुम्ही रीड करा आणि लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला जे एक्झाम्पल्स आहेत ते इझिली समजतील. मी त्या कन्सेप्ट सांगेलच, पण तरी पण तुम्ही जर आधीच तुम्हाला ते माहिती असलं तर ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, आता इथं फाइंड द व्हॅल्यू ऑफ के क्वेश्चन आहे पहिला आपला क्वेश्चन नंबर 4 मधला एक्सरसाइज 4.1 मधला की द सम ऑफ द स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, ही लाईन रिप्रेझेंट करते आणि त्याचे जे स्लोपची सम आहे ती सम त्याच्या ट्वाईस देअर प्रॉडक्ट, म्हणजे प्रॉडक्टच्या ट्वाईस आहे. आपल्याला असं दिलेलं आहे, ही कंडिशन आहे की ही जी लाईन रिप्रेझेंट करते आहे त्याच्या स्लोपची सम त्याच्या प्रॉडक्टच्या दुप्पट आहे असं आपल्याला दिलेलं आहे. ट्वाईस म्हणजे काय, दुप्पट आहे. ओके, आता ही कंडिशन यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता त्या बिफोर आपल्याला दिलेलं जे पण असतं इक्वेशन, ते इक्वेशन ॲज इट इज लिहायचं की गिवन इक्वेशन हे दिलेली लाईन आपण ॲज इट इज लिहून घेतली x² + kxy - 3y² = 0. याचं स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करा जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन काय असतं ते ax² + 2hxy + by² = 0. आता x² चा कोएफिशियंट म्हणजे a. आता इथं x² चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय असतं तिथं 1, म्हणजे a ची व्हॅल्यू आली 1. xy चा कोएफिशियंट म्हणजे 2h, इथं xy चा कोएफिशियंट k म्हणजे 2h ची व्हॅल्यू k, आणि त्याच्यानंतर y² चा कोएफिशियंट म्हणजे b, इथं b ची व्हॅल्यू -3 म्हणून b ची व्हॅल्यू इथं -3. ओके, a 2h आणि b च्या व्हॅल्यू काढल्या की त्याच्यानंतर आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. रिमेंबर दिस, तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही डायरेक्टली म्हणू शकतात की m1 + m2 हे स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार -2h/b हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता -2h म्हणजे काय, -k/b म्हणजे -3 -k/3 काय होऊन जाईल तो k/3. ओके, हे मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर m1 × m2 विच इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार a/b. a ची व्हॅल्यू काढली आपण 1, b ची व्हॅल्यू -3, सो 1/3 म्हणजे त्याची व्हॅल्यू येईल -1/3. ओके, आता हे दोनही व्हॅल्यू आपल्याला मिळाले, पण आपल्याला बाय गिवन कंडिशन काय सांगितलं आहे, सम ऑफ द स्लोप इज ट्वाईस देअर प्रॉडक्ट. सम म्हणजे स्लोप काय मानले आपण m1 + m2, मग त्याची सम म्हणजे m1 + m2, प्रॉडक्ट m1 × m2 ट्वाईस म्हणजे 2 ने आपल्याला तिथं गुणलं पाहिजे. म्हणजेच काय, m1 + m2 = 2 × m1 m2 ही आपल्याला गिवन कंडिशन आहे. पण m1 + m2 आपण बाय फॉर्म्युला काय काढला k/3, 2 ॲज इट इज. m1 × m2 काय काढला आपण -1/3. ओके, हा जो 3 आहे डिवाइड आहे या साईडला पाठवा, मल्टिप्लायर होईल 3 आणि हा खालचा 3 काय होऊन जाईल, कॅन्सल. म्हणजे फायनली के ची व्हॅल्यू फक्त काय उरली -2. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ के इज -2. या प्रकारे ही जी कन्सेप्ट आहे सम ऑफ द स्लोप आणि प्रॉडक्ट ऑफ द स्लोप याचा यूज करून दिलेल्या कंडिशननुसार आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता हीच कंडिशन दिलेली असेल असं नाही, काही वेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं डिफरन्स म्हणजे वजाबाकी दिलेली असेल, काही वेळेस एक स्लोप दुसऱ्याच्या दुप्पट असं काहीतरी कंडिशन्स दिलेली असतील. त्या कंडिशन्सचाच यूज करून आपण त्या ठिकाणी ते इक्वेशन्स किंवा ते एक्झाम्पल सॉल्व करणार. आता फॉर एक्झाम्पल त्याच क्वेश्चनमधलं सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे की जे आपल्याला त्या स्लोपचा डिफरन्स म्हणजे वजाबाकी दिलेली आहे. काय सांगितलं आहे त्यांनी की फाइंड द के इफ द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस 3x² + kxy - y² = 0 डिफर बाय 4. म्हणजेच काय की स्लोपची सबस्ट्रॅक्शन जी आहे ती डिफर बाय म्हणजे त्यांची डिफरन्स जो 4 आहे म्हणजे त्यांचं सबस्ट्रॅक्शन किती येईल 4, म्हणजे m1 - m2 ची व्हॅल्यू काय दिलेली 4. ही गिवन कंडिशन झाली. ओके, पण त्याच्या आधी आपल्याला लाईन दिलेली आहे, ती लाईन लिहून काढली आपण 3x² + kxy - y². सेम स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर केलं. ax² ला x² चा कोएफिशियंट a, इथं x² चा 3 म्हणून a ची व्हॅल्यू 3. xy चा कोएफिशियंट 2h, इथला xy चा कोएफिशियंट k म्हणून 2h ची व्हॅल्यू k. y² चा कोएफिशियंट b, इथं y² चा कोएफिशियंट -1 म्हणजे b ची व्हॅल्यू -1. या व्हॅल्यू काढून घेतल्या. त्याच्यानंतर परत स्टँडर्ड फॉर्म्युले m1 + m2 - 2h/b
-2h, 2hची व्हॅल्यू -k अपॉन b म्हणजे -1 - k अपॉन -1 इट इज k. m1 इंटू m2 इज a अपॉन b, a म्हणजे काय तुमचा 3 अपॉन b म्हणजे -1 सो -3 आला. परत आपल्याला गिवन कंडिशन आहे, गिवन स्लोप डिफर बाय 4 म्हणजे m1 - m2 ची व्हॅल्यू 4 आहे. ओके, आता या ठिकाणी बघा की m1 - m2 इथं तर आपल्याला डायरेक्ट मिळत नाही आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल. म्हणून आपण काय करणार की इथे m1 - m2 चा ब्रॅकेट स्क्वेअर कन्सिडर केला. ब्रॅकेट स्क्वेअर कन्सिडर केला की आपल्याला माहिती आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगतो तो, a स्क्वेअर - 2ab प्लस b स्क्वेअर असतो, बरोबर. मग त्याच्यानुसार आपण a ची व्हॅल्यू m1 आणि b ची व्हॅल्यू m2, सो m1 स्क्वेअर - 2m1 प्लस m2 स्क्वेअर. ओके, आता मला या ठिकाणी m1 प्लस m2 चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲडजस्ट करायचा आहे. आता m1 प्लस m2 ज्यावेळेस असतो तिथं इथं +2ab पाहिजे, पण आपल्याकडे इथं -2ab आहे म्हणजे -2m1 m2 आहे. जर मी इथं +2m m2 केलं तर -2m m2 केलं पाहिजे, बरोबर. म्हणजे जी टर्म आपण ॲड केली ती टर्म आपण सबस्ट्रॅक्ट केली पाहिजे. हे कशासाठी केलं आपण की आपल्याला m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲडजस्ट करायचा आहे. आता इथं बघा हा m1 स्क्वेअर प्लस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर या तीनही टर्म मिळून आपण काय लिहू शकतो, फक्त m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. ओके, आता उरलं कोण कोण, -2m1 m2 -2m1 m2 -2m1 m2 -2m1 m2 टोटल किती होईल तो -4m1 m2. ओके, आता या ठिकाणी आपल्याला फायनली काय मिळालं, m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 m2. ओके, आता याच्यापैकी आपल्याकडे काय काय आहे, m1 - m2 ची व्हॅल्यू 4 आहे जी आपण इथं गिवनमध्ये लिहून घेतली आहे. ओके, m1 प्लस m2 आपण कॅल्क्युलेट केला आहे, त्याची व्हॅल्यू k आहे म्हणून इथं k टाकली आपण k स्क्वेअर. m1 इंटू m2 ची व्हॅल्यू -3 आहे म्हणजे इथं -4 इंटू इथं m1 m2 -3 टाकला. फक्त व्हॅल्यू आपण ज्या काढलेल्या आहे त्या सबस्टिट्यूशन केल्या. त्याच्यानंतर 4चा स्क्वेअर काय असतो 16, k स्क्वेअर आज इट इज मायनस काय होईल प्लस, सो 4 इंटू 3 काय होऊन जाईल तो 12. ओके, हा जो +12 आहे तो जर आपण या साईडला पाठवला तर काय होईल तो -12 होऊन जाईल. म्हणजेच काय की k स्क्वेअर इक्वल टू 16 - 12 आणि 16 - 12 किती होईल तो 4. म्हणजे स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती किती आली 4 आली आणि k स्क्वेअर इक्वल टू 4 याचा अर्थ काय k ची व्हॅल्यू काय आली +or-2. म्हणजेच काय की या ठिकाणी आपण k ची व्हॅल्यू बाय गिवन कंडिशन फाइंड आउट केली. अशा प्रकारे तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, हे फॉर्म्युले m1 प्लस m2 ची व्हॅल्यू -2h अपॉन b असते, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a अपॉन b असते आणि आपल्याला जी कंडिशन गिवन आहे ती कंडिशन समजली पाहिजे तुम्हाला की सम दिलेला आहे स्लोपचा की प्रॉडक्ट आहे की डिफरन्स आहे. ओके, त्याच्यानुसार तुम्ही ते व्हॅल्यू सॉल्व करू शकतात. ओके, काही डाऊट असेल तर नक्की विचारा आणि काही एक्झाम्पल्स जे आहे ते प्रॅक्टिस करा. सो थँक्यू.